विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. परळी शहरातील गित्ते हॉस्पिटल या रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून संबंधित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. तसेच बाळाचा मृत्यू झाल्यानंतरही तब्बल 22 तास मृत गर्भ महिलेच्या पोटात ठेवून पैशांची उकळपट्टी करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारदार वैजनाथ मुंडे यांनी केला आहे. दरम्यान चौकशीचा सोपस्कार पार पडला, मात्र अद्याप अहवाल नाही, कोणतीही कारवाईही नाही. त्यामुळे कुटुंबाची न्यायासाठीही हेळसांड होत आहे. सौ दीप्ती वैजनाथ मुंडे यांच्यावर गर्भधारणेपासून संपूर्ण उपचार परळी येथील गित्ते हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कल्पना सचिन गित्ते यांच्या देखरेखीखाली सुरू होते. उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. तसेच बाळमातेच्या जीवाशी खेळण्यात आले. अतिशय गंभीर प्रकरणातही गांभीर्य घेतले जात नसेल तर ते दुर्दैवी असून न्यायासाठीही आमची हेळसांडच होत आहे, असा आरोप मुंडे कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी दीप्ती मुंडे व त्यांचे पती वैजनाथ मुंडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने चौकशी समिती नेमली असून समितीने गित्ते हॉस्पिटलला भेट देत संबंधित कागदपत्रे व उपचार प्रक्रियेची माहिती घेतली आहे. मात्र चौकशी होऊन 8 ते 10 दिवस उलटूनही अद्याप अहवाल पीडित कुटुंबाला देण्यात आलेला नसल्याने कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रकरण गंभीर असताना अहवाल देण्यास विलंब का होत आहे, असा सवालही मुंडे कुटुंबियांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल तात्काळ जाहीर करावा आणि दोषी असणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वैजनाथ मुंडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. माझी पत्नी दीप्ती मुंडे प्रेग्नेंट झाल्यापासून 8-8.5 महिन्यापासून कल्पना मॅडम गित्ते यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती. ट्रीटमेंट चालू असतानाच त्यांच्या हलगर्जीपणामुळे माझं बाळ दगावलं होतं. दगावल्यानंतर ही पोटात गेला, एक्सपायर झाल्यानंतर ही मॅडमने पैशासाठी 22 तास लेकरू तसंच ठेवलेलं होतं. या संदर्भात आम्ही सी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर CS साहेबांनी बी अहवाल हे करून समिती नेमली होती. समिती नेमल्यानंतर ही समिती आलेली होती. आल्यानंतर आम्हाला त्यांचा अहवाल आतापर्यंत आला नाहीये आमच्याकडे. हे अहवाल आतापर्यंत आमच्यापर्यंत आला नाहीये आणि ह्या डॉक्टरवरती कठोर कारवाई करावी हीच आमची मागणी आहे.